गडवळ विश्वकर्मा तो संपूर्ण संघ हा 38 सर्कलच्या आतमध्ये खेळपट्टीकडे जात पर्यंत लाईनअप मध्ये होताना पाहायला मिळाला. जय बजरंग मळई हा संघाला तुम्ही फलंदाजी करताना पाहू शकता. तर त्यांच्या विपक्ष संघ असेल तर नाणेफेकी जिंकलेला संघ विश्वकर्मा 11 गडवळ. या दोन संघांदरम्यान तुम्हाला पाहायला मिळेल बिग फाईट मॅच. तुल्यबळ असे संघ दोन्ही संघांमध्ये ताकदवर असे फलंदाज तुम्ही पाहिलेत आणि चांगली कामगिरी सुद्धा या संघांच्या मार्फत तुम्हाला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच असेल ती त्यानंतर श्री तेज क्रिकेट संघ निगडी कोंड विपक्ष सुतार 11 विरार. तर या दोन संघांना पण सुद्धा विनंती करतो की तुम्ही आले असाल तर तुमची उपस्थिती आम्हाला सांगा, कारण शेवटचा सामना असेल आजच्या सत्रातील. नेक्स्ट मॅच असेल ती आणि चालू असलेला सामना तुम्ही पाहू शकता. प्रथम फेरीतील हा चौथा सामना जय बजरंग मळई विपक्ष टीम विश्वकर्मा 11 गडवाळ. गडवळ 11 विश्वकर्मा संघाने त्यांचं क्षेत्ररक्षण सजवलंय. तर मी पंचांना विनंती करतो की तुम्ही खेळपट्टीच्या दिशेने रवाना व्हा. आमचे ऑफिशियल पंच तसेच स्क्वेअर लेगचे पंच आणि मुख्य पंच यांना विनंती आहे की तुम्ही पुन्हा एकदा आपली जागा सज्ज करून घ्या. त्याच दरम्यान मी जय बजरंग मळई या संघाला विनंती करतो की तुमचे ओपनिंग प्लेयर्स तुमचे बॅटर्स मैदानामध्ये रवाना करावे. 12th मॅन सुद्धा येऊन द्या दोन्ही संघाचे, किंवा प्रतिनिधी आला तरी चालेल. 12th मॅन किंवा प्रतिनिधी. फलंदाज कोण गेलेत मित्रा? फलंदाज कोण गेलेत बॅटर? आमच्याकडे संपर्क साधावा. श्री तेज क्रिकेट संघ निगडी कौंड विपक्ष टीम असेल सुतार 11 विरार. तर चालू असलेला सामना तुम्ही पाहू शकतात. फलंदाजीच्या मार्कवर तुम्ही पाहू शकता प्रणिल, तर नॉन स्ट्राईकला तुम्ही पाहू शकता विश्वजित. गोलंदाज असतील ते गोलंदाजाचं नाव काय मित्रा? 12th मॅन पाठवा ना गडवाल तुमचा प्रतिनिधी.
एकाला पाठवा. आहे का? गोलंदाजीच्या मार्कवर असून स्वतः कर्णधार गणेश यांनी या सामन्यामध्ये आणि या स्पर्धेमध्ये संपूर्ण सामनावीराचे जे चषक आहेत ते आम्हाला गणेश यांच्या मार्फत पाहायला मिळाले आणि धन्यवाद सुद्धा आम्ही व्यक्त करतो आयोजकांच्या वतीने तुमचा. तर लेट्स प्ले गेम इज ऑन. सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू गणेश यांचा शॉर्टपिच चेंडू होता, त्याला भिरकावून दिलाय. मिड विकेटच्या क्षेत्ररक्षक जातील, चेंडू खाली आणि त्यांना बीट करत चेंडू गेलाय सीमारेषे पार. येतोय पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार. पहिल्या चेंडूवर आक्रमण केलंय फलंदाज प्रणील यांनी. क्षेत्ररक्षक होते तुम्ही पाहू शकतात. मिड विकेटच्या दिशेने फॉरवर्ड स्कोअर लेगच्या दिशेने चेंडू जात होता, पण चेंडू जाता आता मिड विकेटच्या दिशेने गेला तो चौकार खोदून काढलाय. यावेळी फलंदाजाने चेंडू क्षेत्ररक्षक तैनात होते, चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर कमबॅक केला गोलंदाजाने आणि गोलंदाजाचं हेच वैशिष्ट्य असतं, कमबॅक करावा लागतो त्याला. यावेळी चेंडू खेचून काढलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात होते. बघता बघता एक धाव कंप्लीट. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ते बिनबाद 5. चांगला ड्राईव्ह होता, अनंत कार्पेट मारलेला फटका होता. क्षेत्ररक्षक तैनात होते, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा थोडासा बदल, स्कोर बोर्ड आलेला आहे पुन्हा एकदा आमच्या जवळ. 3 चेंडू 5 धावा. आता स्ट्राईकवर असतील ते विश्वजित ठाकूर. तुम्ही पाहू शकतात, मोठ्या या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू, ग्रामीण खेळाडू, दुबई, कतार आणि भल्या मोठ्या स्पर्धांमध्ये त्याने चांगली गोलंदाजी फलंदाजी केली. नेहमी सातत्याने चांगली कामगिरी केली विश्वजित ठाकूर यांनी. आणि त्यांचे बंधुराज सुद्धा असतील अभिजित ठाकूर. मोठ्या छोट्या वर्सेस मोठ्या. निर्धाव चेंडू याच दरम्यान 4 चेंडू समाप्त झालेले आहेत. शॉर्टपिच चेंडू, वारंवार शॉर्टपिच चेंडू हाताळत आहे. डायरेक्ट हिट झालाय, पंचांचा इशारा काय येईल? नॉट आउट. सुखरूप होते, क्रीज मध्ये आधीच पोहोचले होते, पण डायरेक्ट हिट होता. प्रेशर असतो थोडा, डायरेक्ट हिट गेल्यावर प्रत्येक क्षेत्ररक्षक स्ट्रॉंग अपील करतो की डायरेक्ट हिट होता सर. तर पंच तेवढे आमचे चाणक्य. बाईकच्या सुरुवात 1 धाव मिळाली आणि 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ते आता 6. शेवटचा चेंडू असेल, लो फुलटॉस चेंडू. स्वीप तर केलाय, पहिला चेंडू गॅदर करता आला नाही क्षेत्ररक्षणाला, पण दुसरा क्षेत्ररक्षण तो चेंडू पिकअप केला आणि चेंडूची समाप्ती होते, षटक समाप्त होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 7. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर निर्धाव, त्यानंतर सिंगल, पुन्हा एकदा सिंगल, डॉट आणि शेवटच्या चेंडूवर सिंगल. 7 धावसंख्या झाली. 3 सिंगल, 1 डॉट, 2 डॉट आणि 1 चौकार. असं या षटकाचं विश्लेषण होतं ते तुमच्या समोर आम्ही मांडलं. संरक्षण करावं केलं होतं मागच्या सामन्यात, तुम्ही पाहिलं 33 धावांचं संरक्षण केलं. धावा डिपेंड केल्या त्या श्री समर्थ निगडी देऊळवाडी या संघाने. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते आता 7. पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर चांगली गोलंदाजी केली, अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली, गोलंदाजीमध्ये नियंत्रण ठेवलं, धावगती सुद्धा कमी ठेवली आणि अवघ्या 7 धावांचं षटक फेकलं ते गोलंदाज गणेश यांनी. संघाचे कर्णधार सुद्धा आहे, गडवळ 11 संघातून नेहमीच त्यांची वर्णी लागली. न्यू बॉलर गोलंदाजीच्या मार्कवरती पावतात राईट आर्म राऊंड विकेट. मनीष स्ट्राईकला येते, प्रणील स्ट्रायकिंग बॅट्समन होते ते प्रणील, नॉन स्ट्राईकला असतील ते विश्वजित. पहिला चेंडू निर्धाव, ऑन साइडला मारायचा प्रयत्न होता फलंदाज प्रणील यांचा. प्रणील मोठे फटके मारतात, वारंवार मोठे फटके खेचायचा प्रयत्न करत आहेत. पहिला फटका त्यांच्या बॅटमधून चांगला आला, पण त्यानंतर थोडेसे शांत राहिले. स्लो पद्धतीचा चेंडू हाताळला. यावेळी डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेला, धावा मिळतील ते 1. यावेळी गोलंदाजाने ओळखला की गणेश हे वारंवार मोठे फटके खेळत आहेत, त्यामुळे स्लो पद्धतीचा चेंडू हाताळला यावेळी आणि 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या येते आता 8.
2 चेंडूच्या समाप्तीनंतर बॅट कट होती, त्यामुळे धावा झाल्या त्या आता 8. शॉर्ट पिच चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतील आणि एक चांगला झेल पकडला क्षेत्ररक्षकाने. असं वाटत होतं की त्यांच्या बॉडीनुसार की ते चेंडूवर पोचतील का नाही, पण स्वतःच्या बॉडीवर कंट्रोल करत एक सुंदर आणि सोपा झेल पकडलाय क्षेत्ररक्षकाने आणि धक्का क्रमांक लागलाय तो पहिला. फलंदाज प्रणील यांच्या मार्फत. जय बजरंग बळी संघाचा पहिला फलंदाज बाद झाला प्रणील. तर न्यू बॅटर मैदानामध्ये जातील ते महेश, लेफ्ट हँडेड फलंदाज महेश. चांगली कामगिरी करावी लागेल, कारण वन डाऊनचे फलंदाज असतात ते जास्त सक्षम फलंदाज असतात, त्यांच्याकडे सर्व स्ट्रोक खेळण्याची ताकद असते आणि एक परिपक्व फलंदाज असतो वन डाऊनचा फलंदाज. राहुल द्रविडला तुम्ही पाहू शकता, विराट कोहली, रिकी पॉन्टिंग, कुमारा संगकारा असे बरेच फलंदाज आहे. वन डाऊनच्या दिशेने त्यांनी फलंदाजी केली, चांगली धावगती सुद्धा त्यांनी उभारली. वैयक्तिक स्वतःच्या 10,000 रन सुद्धा त्यांनी कंप्लीट केल्या इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. महेश पहिला चेंडूवर फटका मोठा खेळायचा होता, पण आल्या आल्या तुम्ही मोठे फटके खेळू शकत नाही. चेंडूची उसळी तुम्हाला पाहावी लागते, चेंडूच्या नियंत्रण तुम्हाला. डॉट चेंडू आहे या दरम्यान. फुलरचा चेंडू यावेळी हलक्या हाताने खेळून काढला, कारण त्यांना माहिती आहे चेंडू चांगल्या प्रकारे हाताळत आहेत ते मनीष, त्यामुळे या चेंडूवर सन्मान दिला. 1ने धावसंख्या वाढते, धावसंख्या झाली ती आता 9. धावसंख्या झाली ती 9. शेवटचा चेंडू या षटकातील स्ट्राईकवर येते. तर बऱ्याच वेळानंतर विश्वजित जे स्ट्राईकसाठी आतुरलेले होते, मोठा फटका त्यांना खेळायची इच्छा आहे त्यांच्या मनात आणि खोदून काढला. स्ट्रॉंग अपील तर केले यावेळी. ब्लॉक बॉल परफेक्ट यॉर्कर होता हा चेंडू. लेग बाईटच्या स्वरूपात ही धाव मिळेल आणि षटक सुद्धा समाप्त होईल. त्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती फक्त आणि फक्त 10. दुहेरी अंकामध्ये तुम्ही धावसंख्या पाहू शकता. पहिलं षटक 7 धावांचं होतं, पण त्यानंतर काय कमबॅक केला गोलंदाज मनीष यांनी. अवघ्या 2 धावांचं षटक फेकलं. एक प्रमुख फलंदाज सुद्धा बाद केला. मुख्य फलंदाज होता प्रणील, त्यांच्याकडून अपेक्षा होत्या, एक चौकार त्यांनी लगावला होता. अशा शेट फलंदाजाला बाद केले ते गोलंदाज मनीष यांनी आणि फक्त 2 धावेचं षटक हाताळलं. खूप सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. संपूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजांचं वर्चस्व राहिलंय या स्पर्धेमध्ये. याचं मुख्य कारण म्हणजे खेळपट्टी ही कॉन्क्रीट आहे, सिमेंटची खेळपट्टी जास्त असते, गोलंदाजाला या खेळपट्टीचा फायदा होतो. खेळपट्टी स्ट्रॉंग असल्या कारणाने गोलंदाजांची इथे धमक पाहायला मिळाली, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. न्यू गोलंदाज असतील गोलंदाजीच्या मार्कवर. वेदांत वैयक्तिक पहिल्याने संघासाठी 3रा षटक घेऊन 3ऱ्या षटकासाठी मार्गस्थ केले होते. वेदांत यांना पंचांचा इशारा येतो तो वाईड. याच दरम्यान मिळेल ती अवांतर धावेच्या स्वरूपात 1ने भर आणि धावसंख्या झाली ती आता 11. वेदांताला 3ऱ्या षटकासाठी आमंत्रित करण्यात आलंय. पहिले 2 षटक चांगल्या प्रकारे हाताळण्यात आली. फुलटॉस चेंडू होता आणि फुल टोल वसूल सुद्धा केलाय. आमच्या साईड स्क्रीनच्या डोक्यावरून चेंडू गेलाय सीमारेषा पार. षटकार आणि या षटकाराने या 6 धावेने धावसंख्या झाली तिथे तब्बल 17. विश्वजित मी तुम्हाला मगाशीच म्हटलं होतं स्ट्राईक साठी ते आतुरलेले, कधी एकदाची मला स्ट्राईक येते मी मोठे फटके खेळतोय आणि यावेळी तो फटका देखील त्यांनी लगावलाय. मिळाला धावा पूर्ण 6 आणि 6 या धावेने धावसंख्या वाढली ती झाली 17. वेदांतांचा कर्तृत्व समाचार घेतला. आता विश्वजित यांनी बॅटचा पेस ओपन केला, एक षटकार लगावला. दुसरा चेंडूवर मोठा फटका खेळायचा प्रयत्न, पण पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षकाने केली चूक. सोडलाय तो झेल आणि धावा मिळेल ती 1. 1ने धावसंख्या झाली ती आता 18.
झेलची संधी निर्माण केली होती. वेदांत यांनी टीट फॉर टॅट उत्तर तर दिलं होतं विश्वजितला, पण क्षेत्ररक्षकाची कमी जाणवली. झेल सोडला. जर गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असेल तर तुम्हाला झेल पकडावे लागतात. स्ट्रायकिंग एडला आहेत ते महेश कीपर थोडेसे क्लोज आले. त्यांचा पुढील चेंडू धावा आहेत ते 18 स्लॉट मध्ये होता. पुन्हा एकदा फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू खेचला. एक धाव तर कंप्लीट केले आणि बघता बघता 2 धावा निघाले. सेकंड लाईन आहे, सेकंड बाहेरची बाउंड्री ही सेकंड लाईनची आहे. फर्स्ट लाईन ही 40+ वाल्यांची होती, त्यामुळे सेकंड लाईन ही रेग्युलर क्रिकेटसाठी आहे. याची सर्व खेळाडूंना नोंद घ्यावी. फुलटा चेंडू यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका तर आलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलेत आणि सुंदर आणि सोपा असा झेल पकडलाय क्षेत्ररक्षक विघ्नेश यांनी. असा फलंदाज, आक्रमक फलंदाज आहे, विस्फोटक फलंदाज आहे, यामध्ये शंका नाहीये. कारण सौरभ यांना आता जास्तीत जास्त मोठे फटके खेळायचे आहेत. मोठे फटकेपासून त्यांना आता वंचित ठेवावं लागेल ते गोलंदाज वेदांत यांना. आतापर्यंत 4 चेंडूचा सामना झालाय. शॉर्ट पिच चेंडू होता. फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू खेचून काढलाय आणि चांगला क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळालं. ज्यांनी आधीच्या सामन्यामध्ये आधीच्या षटकामध्ये गोलंदाजी केली, अवघ्या 2 धावा दिल्या, तो खेळाडू मनीष. खूप सुंदर अशी फिल्डिंग बघितली तुम्ही. 4 धावा होत्या, तिथे 3 धावा संघासाठी वाचवल्या आणि 1च धाव खर्च केली. शेवटचा चेंडू असेल गोलंदाज वेदांत यांचा या षटकातील. शॉर्ट पिच चेंडू होता. बॅटची कडा घेतली आणि 1 धाव. 1ने धावसंख्या झाली ती आता 22. धावसंख्या झाली आता 22. षटकाची होती समाप्ती. या षटकात जर आता धावा जास्ती पाहायला मिळाल्या, 12 धावा आल्या. मनीष यांनी आणि गणेश यांनी धावा खर्च केल्या होत्या त्या 9 आणि त्यानंतर धावा आल्या त्या 12. तर मनीष यांनी धावा खर्च केल्या होत्या त्या 3 आणि गणेश यांनी धावा खर्च केल्या 7 आणि या षटकात धावा खर्च केल्या त्या 12. म्हणजे एकूण 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाल्या त्या आता 3/22. गोलंदाज कोण आहे? प्रशांत. आणि सुरेख झेल सुद्धा पकडला प्रशांत यांनी मागच्या षटकात. लेफ्ट हँडेड गोलंदाज प्रशांत. शॉर्ट पिच चेंडू होता. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतील आणि साधा सोपा झेल पकडला आणि गोलंदाज इशारा सुद्धा करतात. हे बघा, मी फलंदाजाला बाद करून दाखवलंय. न्यू बॅटर मैदानामध्ये ते सुशांत, तर गणेश शिलकर साहेबांचे सुपुत्र सुद्धा आमच्या टेलमॅनच्या भूमिकेत तुम्ही पाहू शकतात आरुष यांना. आणि पुढे जाऊन ते मोठे क्रिकेटर होते, यामध्ये शंका नाहीये. शॉर्ट पिच चेंडू यावेळी स्क्वेअर लेगचा क्षेत्र निवडलाय. चेंडू जाईन 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवर उसळी घेत चेंडू धाडलाय तो सीमा रेषा पलीकडे चौकारासाठी. सुपर चौकार.
या चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली आता 26. पहिल्या चेंडूवर गडी बाद केला गोलंदाज प्रशांत यांनी घेतलंय. आल्या आल्या पहिल्या चेंडूवर आक्रमक पवित्रा धारण करत असताना फलंदाज सुशांतला आता कुठेतरी शांत ठेवावं लागेल. प्रशांतला, सुशांत आणि प्रशांत या दोघांमध्ये सामना पाहायला मिळेल. चेंडू जाईन डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. पुन्हा एकदा वन बाउन्स ओव्हर द लाईन. बॅक टू बॅक दुसरा चौकार. प्रशांत आणि सुशांत आता यांच्यामध्ये एक युद्ध निर्माण झालंय. यामध्ये शांत कोण कोणाला करणार. सुशांतने तर आतापर्यंत प्रशांतवर 2 आक्रमण केलेत, तर प्रशांतला आता शांत करावं लागेल. एकदा सुशांतांना 2 बॅक टू बॅक चौकार द्या. दरम्यान आमच्या मान्यवर सुद्धा आमच्या व्यासपीठाला जवळ आलेत. मान्यवर सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत व्यक्त करतो. बॅक टू बॅक तिसरा चौकार येईल का. यावेळी प्रशांतने संधी निर्माण केली आणि झेलचा ड्रॉप केलाय. प्रशांतने उत्तर दिलं होतं, यावेळी पलटवार केला होता, पण क्षेत्ररक्षण थोडंसं खराब केलं आणि फलंदाज सुखरूप त्याच्या क्रीजमध्ये 2 चौकाराच्या साह्याने सुशांत खेळतात. 9व्या धावसंख्येवर सिंगल आली. धावसंख्या पोहोचली होती आता तब्बल 31 वर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. फलंदाजाला आता सुद्धा मोठे फटके मारावे लागतील. शॉर्ट पिच चेंडू, पुन्हा आखूड टप्प्याचा चेंडू, शॉर्ट मिड ऑफ आणि त्याचप्रमाणे लॉंग ऑफ या 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये चेंडू पडला आणि 2 धावा वसूल केल्या. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. धावसंख्या 33. शॉर्ट कव्हरचे क्षेत्ररक्षक धावत गेले आणि त्याचबरोबर मागोमाग लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक सुद्धा आले, पण त्या दोघांच्या मधोमध चेंडू पडला आणि 2 धावा कॅरी केल्यात. याचप्रमाणे धावसंख्या सुद्धा झाली ती 33. फुलरलेचा चेंडू होता, ऑन साइडला खेळले, चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1 धाव तर कंप्लीट गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल आणि फलंदाजाला धावचीच्या स्वरूपात बाद व्हावं लागेल. मिळेल ती फक्त 1 धाव आणि धावसंख्या झाली ती 34. करायची आहेत आता उर्वरित 24 चेंडू मध्ये. येणाऱ्या 24 चेंडू मध्ये तुम्हाला करायच्या आहेत त्या 35 धावा आणि कंपल्सरी चेसिंग असेल. स्पर्धेचा नियम आहे, तर 24 चेंडू 35 ची गरज. 8.75च्या सरासरी या धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. पहिल्या 17 समाप्त झालाय, तर खूप सुरेख अशी गोलंदाजी राहिली ती विश्वकर्मा 11 गडवळ या संघाची. आणि बघा पुन्हा एकदा शिस्तीचं उदाहरण तुम्हाला पाहायला मिळतंय ते विश्वकर्मा 11 गडवळ या संघाकडून. जाताना सुद्धा त्यांनी लाईनअप केला, शिस्तीमध्ये गेले, लाईनअप करत खेळपट्टीकडे रवाना झाले आणि त्याचप्रमाणे सीमारेषेच्या बाहेर येताना पेव्हिलियन मध्ये येताना सुद्धा लाईनअप मध्ये आले. म्हणजे हे शिस्त आहे, क्रिकेटमध्ये असलेली शिस्त तुम्हाला शेवटपर्यंत घेऊन जाते. आणि सचिन रमेश तेंडुलकर नेहमीच सांगत आलेत की क्रिकेटशी प्रामाणिक राहा, क्रिकेटची शिस्तीमध्ये राहा, तुम्हाला कुठल्याच गोष्टीची कमतरता होणार नाही आणि तुमचं नाव सुद्धा चांगलं होईल. आणि याचं उत्तम उदाहरण तुम्हाला पाहायला मिळालं ते विश्वकर्मा 11 गडवळ या संघाकडून. आणि त्यांचे कर्णधार असतील ते आमचे माननीय श्री गणेश शिलकर साहेब यांच्या बांधणीतून तयार झालेला हा संघ शिस्तीत एक अनोखं उदाहरण पेश करताना. तर धन्यवाद. तर नेक्स्ट मॅच असेल ती श्री तेज क्रिकेट संघ निगडी कोंड, विपक्ष टीम असेल ती सुतार 11 विरार. तर दोन्ही संघांना आता विनंती आहे, तुम्हाला ऑफिशियल कॉल सुद्धा असेल,
तुम्हाला वारंवार आम्ही सूचित केलंय की एक षटक संपायच्या दोन्ही संघाच्या कर्णधाराने कॉम्बॉक्स मध्ये येऊन हजेरी लावावी. नाणेफेकीचा कॉल करण्यात येईल त्वरित. त्यामुळे पुन्हा एकदा मी आमंत्रित करतो श्री तेज क्रिकेट संघ निगडी कौंड, विपक्ष टीम असेल ती सुतार 11 विरार. विरार 11 हा संघ लवकरच उपस्थित झाला, आम्हाला माहिती मिळाली आहे गणेश साहेबांकडून. तर तरी पण तुम्ही आता नाणेफेकीसाठी या, कारण सामन्याला आता शेवटचा सामना उरला तो प्रथम फेरीतील 5वा सामना असेल. 5वा सामना असेल, त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही नाणेफेकीसाठी या. एक षटकांमध्ये तुम्ही नाणेफेकीसाठी आता. थँक्यू. करतो की श्री तेज क्रिकेट संघ निगडी कौंड तुमचे कर्णधार आलेले आहेत का? निगडीवाले सुद्धा आलेत आणि सुतार 11 विराट. मी आमचे माननीय श्री सन्माननीय अतिथी विराज साहेब यांना विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते, युवराज साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेकीचा कॉल करत आहोत. प्रथम फेरीतील 5वी लढत अंतिम सामना असेल प्रथम फेरीतील हा. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतो 4 षटकांचा सामना आहे आणि नेक्स्ट मॅच असतील तोपर्यंत नाणेफेकी करून घेऊ आम्ही युवराज साहेबांच्या शुभ हस्ते. विरार स्पोर्ट्स वर्सेस तुम्ही पाहू शकता निगडी. तर विरार 11 नाणेफेकी जिंकले का? नाणेफेकी तुम्ही कॉल करा. तुम्ही पाहू शकता गडवळ 11 विश्वकर्मा. तर शेवटच्या सामन्याची नाणेफेकी झाली. अंतिम सामना तुम्ही पाहू शकता प्रथम फेरीतील, त्यामध्ये नाणेफेकी झाली. नाणेफेकीमध्ये श्री तेज क्रिकेट संघ निगडी कौंड हा संघ नाणेफेकी जिंकला आणि त्वरित क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॉलिंग करतील प्रथम इनिंगमध्ये, ते तुम्हाला गोलंदाजी करताना दिसेल श्री तेज क्रिकेट संघ. तर त्यांच्या विपक्ष संघ असेल तो सुतार 11 विरार. तर तुम्हाला विनंती आहे तुमचे सर्व खेळाडू घेऊन तुम्ही समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला येऊन स्थानपन्न व्हा, कारण फलंदाजांना आम्ही जास्ती करून इथूनच आमंत्रित करतो. तर वळवा मॅचच्या दिशेने 4 षटकांमध्ये धावा करायच्या त्या त्यांना 35 बॉलर्स असेल ते प्रणील ओपनिंगला आले आणि आता ओपनिंग गोलंदाजी सुद्धा करतात येते. स्ट्रायकर फलंदाज होते, स्ट्रायकर गोलंदाज आहेत. बरेचसे असे खेळाडू असतात ते स्ट्रायकिंग गोलंदाजी करतात, स्ट्रायकिंग फलंदाजी करतात, कारण प्रमुख खेळाडू असतात संघाचे, त्यामुळे त्यांना या गोष्टी आवर्जून कराव्या लागतात. अष्टपैलू खेळाडू असतात. पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू, ते स्तरार चेंडू होता, सन्मान दिला चेंडूला आणि पहिल्या चेंडूला सन्मान दिला फलंदाज सिद्धेश यांनी. निर्धाव चेंडू सांगता 34 धावांची गरज, धावा केल्या आणि 35 धावा करायच्या. कॅप कॉल दिला नाही का पंचा?
पंचायत आहे का कॅप कॉल दिलाय का नाही दिला का आम्ही काही बोलू शकत नाही आयोजक जे ठरवतील ते तर कॅप कॉल द्यावा असं कंपल्सरी नियम आहे या स्पर्धेमध्ये त्यामुळे तुम्हाला आज चेंडू न द्यावा लागेल लिहिलेला तर नाहीये कुठे काही पण आता जे आयोजक म्हणतील ते आम्हाला बोलावं लागतं तर नो चेंडू असेल तुम्ही कॅप परिधान केले त्यामुळे या साईडला जास्तीच करून नो दिले जातात त्यामुळे आयोजकांनी पुन्हा एकदा तुम्हाला दंडित केलं तर नो असेल चेंडू आणि येणारा चेंडू असेल तो फ्री हिट कुठल्याही प्रकारचा चेंडू नो असेल तर तो फ्री हिट ग्राह्य धरला जातो त्यामुळे पुढील चेंडू असेल तो फ्री आणि पहिल्याच चेंडू वर एक धावेने अवांतर धावसंख्येने अकाउंट ओपन झालं फ्री हिटचा चेंडू पुढे येऊन खेळले डान्सिंग डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने वॅकेंट एरिया पसंत केला आणि सर्वात क्रिकेट मधला सेफ फटका असेल तो साईड स्क्रीनवर मारलेला फटका कारण लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ या दोन क्षेत्रक्षेत्रामध्ये मध्ये मारलेला हा फटका असतो आणि क्रिकेटमधला सर्वात सेफ फटका असतो यामध्ये तुम्ही कॅच आउट होण्याचे चान्सेस सर्वात कमी असतात मिळाला तो चौकार पुन्हा एकदा पुढे येऊन खेळायचा प्रयत्न केला एक धाव कंप्लीट डिक्लेअर झोनने स्ट्राईक रोटेट नाही होत इथे एक डिक्लेअर आहे तर चेंडू मागणी करावी कराव्या लागतील 29 धावांचा प्रवास तुम्हाला आता पार करावा लागेल जर तुम्हाला दुसरी फेरीमध्ये जायचं असेल तर ऑलरेडी 3 वाजून गेलेत 3 वाजायला आलेत अजूनही पहिल्या फेरीतील एक सामना शिल्लक आहे
जवळपास 4 वाजेपर्यंत मला वाटतं पहिल्या फेरीचे सामने होतील आणि त्यानंतर सेकंड फेरीचे सामने, त्यानंतर मग उपउपांत्य सामना आणि त्यानंतर सेमीफायनलचा सामना आणि त्यानंतर फायनल. म्हणजे आज दिवसभरात टोटल आम्हाला 10 सामने कव्हर करायचे आहेत. तर वेळेचं बंधन ठेवा, 10 सामने आम्हाला कव्हर करायचे आहेत. ऑलरेडी आत्ताशी 5वा सामना सुरू नाही, 4था सामना सुरू आहे. म्हणजे तब्बल 6 सामने अजून आम्हाला कव्हर करायचे आहेत आणि आमच्याकडे तास शिल्लक आहेत ते फक्त 4 तास. 4 तासात आम्हाला हे सामने शिल्लक करायचे. तर नेक्स्ट सामने असतील ते 3 षटकांचे असतील. दुसऱ्या फेरीतील सामने आयोजकांकडून आम्हाला सूचना आली आहे, ते तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. दुसऱ्या फेरीतील सर्व सामने 4 षटकांचे होते, 3 षटकांचे होतील. सॉरी, माफ करा आम्हाला. 2 चेंडू झाले आतापर्यंत, 6 धावा झाल्या. 22 चेंडू 29 करायचं. बॅटची कट घेतली, अप्पर कट करायचा होता फलंदाजाला सिद्धेश यांना, पण नीटचा बॅटवर लागला नाही. बॅटला चेंडूची ब्रश येऊन गेला. निर्धाव चेंडूची सांगता. 3 चेंडू 6 धावा. शेवटचे 3 चेंडू शिल्लक पॉवर प्लेच्या षटकातील. लो फुलटॉस चेंडू हलका त्यासाने ड्राईव्ह केलाय. 1 धाव कंप्लीट केली. 4 चेंडू 7 धावा. आता स्ट्राईकवर येतील ते वेदांत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली वेदांतांच्या मार्फत आपल्याला मागच्या इनिंगमध्ये. कट केलाय चेंडू, गली रिझन मध्ये चेंडू ड्रायव्हर्ड होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील तोपर्यंत 1 धाव कंप्लीट होईल. बॅकअपला तुम्ही खेळाडू पाहू शकतात. दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने तो चेंडू गॅदर केला. 5 चेंडूची समाप्ती झाली. धावा झाल्या त्या आता 8.75च्या सरासरीने या धावा कंप्लीट करायच्या होत्या. आतापर्यंत 8 धावा तर झाल्यात. या चेंडूवर जर सिंगल आली तर धावगती मेंटेन करतील. आणि यावेळी अपर कटच्या सहाय्याने जो फटका त्यांना मागच्या चेंडूवर खेळायचा होता यावेळी त्यांनी खेळलाय आणि चेंडू येतोय तो आमच्या समालोचन कक्षामध्ये मिळतोय चौकार. आणि चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या वाढली. धावसंख्या झाली ती आता तब्बल 12. जो फटका मागच्या चेंडूवर खेळायचा होता सिद्धेश यांना, तो फटका त्यांनी या चेंडूवर खेळला आणि धावा वसूल केल्या पूर्ण 4. आणि या धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती आता 12. अठरा चेंडू 23ची गरज विश्वकर्मा 11 गडवाल या संघाला. गोलंदाजीच्या मार्कवर आहेत महेश. चांगले खेळाडू आहेत, ऑलराऊंडर आहेत. फलंदाजी गोलंदाजीमध्ये नेहमीच माहीर असतात. लेफ्ट हँडेड गोलंदाज आहे. यावेळी स्ट्राईक एंडला असेल ते वेदांत. पहिल्या षटकात 12 धावा तर वसूल केल्या. सिद्धेश यांनी चांगली फलंदाजी केली. 2 चौकार लगावलेत आपल्या इनिंग मध्ये आतापर्यंत पॉवर प्लेच्या षटकामध्ये. स्लोअर चेंडू पुढे येऊन खेळायचा होता पण बॅकफुटला गेले. समोर क्षेत्ररक्षक तैनात होते विश्वजित. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1 धाव कंप्लीट केली. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली आता 13. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करत आहेत यष्टीरक्षक, तुम्ही पाहू शकता. श्री तेज क्रिकेट संघ निगडी नाणेफेकी जिंकले. याच दरम्यान स्विच हिट खेळायचा प्रयत्न होता फलंदाज सिद्धेश यांचा. निर्धाव चेंडूची सांगता त्यांनी ओळखला. लेफ्ट हँड गोलंदाज स्विच हिट करूया. पॉइंटचे क्षेत्ररक्षक आतमध्ये असल्या कारणाने त्यांनी स्विच हिट खेळायचा प्रयत्न केला आणि पुढे येऊन खेळायचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकले महेश यांनी. मी आधीच म्हटलं होतं महेश यांच्याकडे ती कला आहे चेंडू हातभर वळवण्याची. नॅचरल लेग ब्रेक आहेत. लेफ्ट हँड गोलंदाज आहेत. फलंदाजीमध्ये थोडेसे अपयशी ठरले पण यावेळी गोलंदाजी चांगली करावी लागेल महेश यांना. महेश हे चांगले ऑलराऊंडर सुद्धा आहेत. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली या खेळाडूने आणि आता सलगचे 2 चेंडू निर्धाव टाकलेत. आणि यावेळी कमबॅक केलाय, उत्तर दिलंय महेश यांनी फलंदाज सिद्धेश यांना.
की सामना अजूनही आमच्या बाजूने. सलगचे 3 चेंडू निर्धाव टाकले. त्यात सेट फलंदाज सिद्धेश यांना क्लीन बोल्ड सुद्धा केलंय आणि उडाली होती दांडी 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 गोल. आणि धक्का क्रमांक लागला. याच बरोबर पहिला सिद्धेश सेट होते असं वाटत होतं. 2 चौकाराच्या साहाय्याने इनिंग बिल्डअप करतील, सामना विजयी करतील. तर आज क्षणी आले ते महेश. अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकले आणि त्यानंतर फलंदाजाला क्लीन बोल्ड केलंय. आणि न्यू बॅटर मैदानामध्ये गेले ते नयन. छोटासा खेळाडू आहे आरुष, पण सर्वांची नावं माहिती आहेत. खेळाची जिद्द आहे या खेळाडूवर. हा पुढे जाऊन मोठा क्रिकेटर होणार. मेहनत कर, पण क्रिकेट खेळता खेळता बरोबर अभ्यासात देखील लक्ष दे, कारण अभ्यास सर्वप्रथम करायचा आहे. शिक्षण महत्वाचं आहे, कारण वाचला तो वाचला. वाचन करा, जास्तीत जास्त वाचन करा. वाचला तो वाचला अशी म्हण आहे. करा वाचन. षटकातील 5वा चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता. पुन्हा एकदा कट करायचा प्रयत्न होता, पण हलक्या हाताने टाकलेला हा चेंडू. नॅचरल लेग ब्रेक असतो लेफ्ट हँड गोलंदाजचा, निसर्गाने दिलेली देण आहे ती. आतापर्यंत 5 चेंडू हाताळले. 5 चेंडू मध्ये एकच धाव खर्च केले. कमबॅक केला, पूर्णपणे कमबॅक केला गोलंदाज महेश यांनी. यावेळी पुन्हा एकदा संधी निर्माण केले. शॉर्ट कव्हरच्या दिशेने क्षेत्रक्षेत्र तैनात होते आणि सुरेख असा झेल पकडलाय आणि काय षटक हाताळलंय महेश यांनी. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या महेश यांच्यासाठी. पहिल्या चेंडूवर सिंगल आली आणि त्यानंतर 5 चेंडू निर्धाव टाकले आणि 2 प्रमुख फलंदाज बाद सुद्धा केले, सिद्धेश आणि नयन. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या दिली ती 13 आणि गडी बाद झाले ते 2. आता स्ट्राईक वरला जातील ते महेश. खूप सुरेख अशी गोलंदाजी केली महेश यांनी. मागच्या षटकात 3 धावांचा षटक हाताळला आणि आता त्यांच्यावर पूर्णपणे जबाबदारी असेल. जबाबदारी स्वीकारणं सोपं असतं, पण ते निभावणं तेवढंच कठीण असतं. जबाबदारी प्रत्येक खेळाडू पाडत नाही, त्यासाठी संघर्ष करावा लागतं, त्यासाठी स्वतःला झोकून द्यावं लागतं. आणि आता तो संघर्ष महेश यांना करावा लागेल. त्याचप्रमाणे वेदांत असतील त्यांच्या जोडीला, कारण आता सामना थोडासा पुन्हा एकदा 50-50 बॅलन्स करून दिलाय तो गोलंदाज महेश यांनी. अवघ्या 1 धावाचं षटक हाताळलं आणि 1 गडी बाद सुद्धा केला त्यांनी. 2 गडी बाद केले आणि चांगला कमबॅक पाहायला मिळाला. आता समीकरण बदललंय. 12 चेंडू मध्ये आता 22 धावांची गरज असेल. तर 12 चेंडू आणि 22 ची गरज. यावेळी गोलंदाजीच्या मार्कवर होते गोलंदाज सौरभ यांच्या पहिल्या चेंडूवर 1 धाव कंप्लीट केले. ऑफ साइड रिझन मध्ये हा चेंडू खेचला. पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात होते तिथे. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आता स्ट्राईकला असतील ते महेश. जोरदार प्रहार करायचा होता महेश होते स्ट्राईक एंडला. मोठा फटका खेळायचा होता, पण स्क्वेअर लेगच्या शॉर्ट स्क्वेअर लेगला तुम्ही क्षेत्ररक्षक पाहू शकले. ते चांगलं क्षेत्ररक्षण केलं. 2 चेंडूवर फक्त 2 धावा आल्या. आता 10 चेंडू मध्ये 20 धावा करायचे. चेंडू बाकी असतील ते 10 आणि धावा करायचे आहेत ते आता 20. कंपल्सरी या धावा कराव्या लागतील. शॉर्ट पिच चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने खेचून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली त्याने साधा सोप्पा झेल पकडलाय. बघा, काहीच त्यांना असा फरक पडला नाही तिकडे. साधा सोप्पा झेल पकडलाय. फलंदाज झालाय तो बाद वेदांच्या स्वरूपात आणि धक्का क्रमांक सुद्धा लागला होता. तिसरा विकेट आतापर्यंत कॅरी केलाय संघ. जय बजरंग मळई या संघाने कमबॅक करून दिला पूर्णपणे. महेशांनी काय कमबॅक केला. 1 षटका हाताळला. 1 धाव देत असताना तब्बल 2 फलंदाज बाद केले. न्यू बॅटर मैदानामध्ये जातील ते. सौरभ यांचा पुढील चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता.
वारंवार निर्धाव चेंडू सांगता केले. पहिल्या षटकात तब्बल 12 धावा आल्या आणि त्यानंतर जो कमबॅक पाहायला मिळाला महेश यांचा आणि त्यानंतर तुषार पहिला चेंडू निर्धाव पुढे येऊन खेळले. आता लॉंगॉनच्या दिशेने थोडासा लॉंग चेस करावा लागेल क्षेत्ररक्षकाला आणि त्याचमुळे या धावा मिळतील त्या 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली आता 17. येणारे 7 चेंडू आणि 18 धावांची गरज. अर्धा पल्ला तर पूर्ण केलाय. 17 धावा कंप्लीट केल्यात. आता अजूनही 18 धावांची गरज असेल ती जय बजरंग मळाई विरुद्ध खेळत असताना विश्वकर्मा 11 गडवाल या संघाला. डेट चेंडू आहे. स्टंप पडला त्यामुळे पंचाने आधीच डेट करार दिला. हा चेंडू पुन्हा नव्याने हाताळावा लागेल गोलंदाज सौरभ यांना. 7 चेंडू 18ची गरज. समीकरण सोपं होतं. जिथे 18 चेंडू आणि 23 धावांची गरज होती तिथे महेश यांनी 1 षटकाचं षटक हाताळलं आणि त्यामध्ये पूर्णपणे बॅकफुटवर संघ गेला तो विश्वकर्मा 11 गडवाल हा संघ. 7 चेंडू 18ची गरज. शेवटचा चेंडू पाहूया मोठा फटका येतो का या चेंडूवर. खोलवर पद्धतीचा चेंडू होता. हलकासा ग्लान्स केला ऑन साईडला. शॉर्ट स्क्वेअर लेगला ते क्षेत्ररक्षक तैनात होते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं मगापासून. शॉर्ट स्क्वेअर लेगला पॉईंटच्या क्षेत्रात तुम्ही पाहू शकतात. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर तुम्ही पाहू शकता. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं या सामन्यामध्ये जय बजरंग मळई या संघाचं. आता समीकरण आहे ते 6 चेंडू आणि 17 धावांची गरज. धावा झाल्यात 18 चेंडू 18 आणि करायच्यात आता 6 चेंडू मध्ये 17. पहिल्या षटकात 12 धावा आल्या. त्यानंतर 1 धाव आली आणि त्यानंतर आता 5 धावा म्हणजे पूर्णपणे कमबॅक केला दुसऱ्या षटकापासून जय मळई संघाने. जय बजरंग मळई या संघाने. मळई आणि गोलंदाज असतील शेवटच्या षटकात वैभव. यावेळी क्षेत्ररक्षण थोडासा खराब पाहायला मिळाला. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात 1 धाव होती तिथे 2 धावा घेतल्या. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल आणि स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल फलंदाजाला. फलंदाज तुषार आणि नेस बॅटर जिग्नेश ज्यांनी आम्हाला गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये साथ दिली. पहिल्याच डावात त्यांनी गुणलेखन केलं पहिल्या 2 डावांमध्ये आणि आता तेच फलंदाज तुम्हाला नॉन स्ट्रायकिंग एंडला जाताना पाहायला मिळते. मनीष यांच्यासाठी स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केली तुषार यांनी. कारण मनीष यांच्याकडे ती ताकद आहे. मनीष यांच्याकडे क्षमता आहे आणि मनीष यांच्याकडे ती कुवत आहे. कारण त्यांनी आधीच्या इनिंगमध्ये खूप सुरेख गोलंदाजी केली. अवघा 3 धावांचं षटक हाताळलं. आता पाहूयात मनीष सामना जिंकून देतील का आपल्या संघाला. सामना जिंकून द्यावा लागेल. आता ही परिस्थिती आहे तशी. फुलटॉस चेंडू होता. लवकर खेळायचा प्रयत्न केला. फसवा चेंडू झाला. असं वाटत होतं चेंडू फुलटॉस आहे. त्यानंतर चेंडू हलकासा लँड खाली झाला आणि थेट यष्टीरक्षक महेश यांच्या हातामध्ये चेंडू विसावला. निर्धाव चेंडूची सांगता. समीकरण असेल आता 4 चेंडू आणि 15 धावांची गरज. आता 3 चेंडू आणि 15 धावा. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या. त्यानंतर तिसऱ्या धावेवर फलंदाज 5 झाला. तर आता समीकरण बदलले. 3 चेंडू 15 धावा. 3 मोठे फटके तुम्हाला मारावे लागतील. 2 चौकार 2 षटकार 1 चौकार किंवा 3 षटकार. आता असं समीकरण तुमच्या डोळ्यासमोर आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. असं वाटत होतं की तुषार यांनी मनीष यांच्यासाठी विकेट सॅक्रिफाईस केली तर मनीष हे सामना जिंकून देते. पण अशा वेळी तुषार जर फलंदाजीसाठी राहिले असते कदाचित 1 चौकार षटकार पाहायला मिळाला असता. कारण रनआउटच्या स्वरूपात विकेट आत्महत्या असं म्हटलं जातं नेहमीच. यावेळी थांबून खेळले. स्लो चेंडू होता. चेंडू गेलाय का नाही पाहायचं आणि क्षेत्ररक्षकाने चुकी केली. साधा सोपा चेल होता आणि स्वतःनेच हा षटकार बहाल केला आणि या षटकाराने सामन्याचं समीकरण आता 1 चेंडू आणि 9 धावा.
हा चेंडू फक्त रिलीज करायचा आहे. गोलंदाज शेवटचा चेंडू वैभवांना चेंडू फक्त आणि फक्त रिलीज करायचा आहे. षटकार मारला तरी सामना तुम्ही जिंकू शकता. त्यामुळे आणि हा फटका तर खेचला पाहिजे. या फटक्यावर किती धावा मिळतात. चौकार आला पण तो विजय चौकार नव्हता. पराभव पत्करावा लागला. तो जय बजरंग मळई विरुद्ध खेळत असताना विश्वकर्मा इलेव्हन गढवाल या संघाला तर मॅन ऑफ द मॅच साठी मी आमंत्रित करतोय महेश, ज्यांनी एक षटक हाताळलं. कारण त्या